मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांच्या आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा, कारण का खिल्लार दुनियेमधल्या प्रत्येक अपडेट आपल्याला बघायचे आहेत. आणि तरुण वर्गामध्ये खिल्लार संगोपनाची आस्था किती मोठी निर्माण झालेली आहे हे आपल्याला या खिल्लार यात्रेच्या भागातून एक नवीन खरेदी विक्री व्यवहार घडत असतात. त्यातूनच एक हा व्यवहार झालेला आहे. तर त्यांना आपण विचारतो आहे आणि त्यांना जेवढी माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोचवेल आणि त्यानंतर राहिलेली पूरक माहिती ही माझ्या सर्वेतून तुम्हाला कंप्लीट होऊन जाईल. नमस्कार, आपला परिचय? चेतन विजय नवले, शेंदूर जाणे, तालुका वाई, जिल्हा सातारा. यात्रेत कधी आलात? यात्रेत 2 तारखेला आलो. 2 तारखेला. काय उद्देशाने आला होता यात्रेत? आपला ओळू येतो राहणार, त्याला आपण इकडं यात्रेत फिरवायसाठी आणलेलं. 2 वासरं आणलेली, 2 वासरं विकलेली आहेत आणि ही खरेदी केलेली आहे नवीन. हा खरेदी केला आहे? हा काल खरेदी केलेला आहे. बरं, हा राणाबैल कोणत्या कामासाठी वापरला जातो जास्त? ब्रीडिंगसाठीच वापरला आहे. त्याच्याकडून जवळपास आपण 250 गाया भरलेल्या आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे 100 गाया आता गेलेल्या आहेत आणि त्यातली 4च कालवडी झालेल्या आहेत आणि जवळपास 96 कोंडच झालेली आहेत. सगळ्या गायींची नोंद आहे का? सगळ्या गायींची नोंद आहे, सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. राणा कोणत्या वंशातला? राणाचे वंशावळ सांगता येणार नाही, पण तू पंढरपुरी खिल्लारमध्ये येतोय. कधी घेतला होता? किती महिन्याचा असताना? तो आदत असतानाच घेतलेला. बरं. 2-3 वर्षापूर्वी घेतलेला आहे पंढरपूर यात्रेतून? हो. बरं, मग शेतकऱ्याकडून घेतला होता का? राजूगिरी सातारचे हां, त्यांच्याकडून. व्यापारी, बरं, त्यांच्याकडून त्यांना आपल्याला. मग हा एकच आहे का बैल सोबत तुम्हाला? सोबत आता एकच आहे. 2 आणलेली वासरं ती दिलेली आहेत. ते 2 दिलेत. हां. वय काय बैला जाता राणाचं? तो साईदाती झालेला आहे. सायदाची. हां, आणि सायदाची. सोबत आणलेली वासर किती त्या जाती? आदतच होती दोन्ही पण. बरं, या यात्रेला कधी बसून येत आहे? यात्रेला आम्ही आता गेल्या वर्षीपासून येतो. गेल्या वर्षी आता 2 वर्ष झाली. गेल्या वर्षी आलो आणि आता. हां हां. काय विशेष आहे यात्रेला येण्याच्या पाठीमागचं? काय इकडं वासरं चांगली जातीवंत बघायला भेटतात. जातीवंत नवीन जनावरं खरेदी आहे. विक्रेती होती आणि त्या यात्रेत आम्हाला आदत वासरू चांगलं पसंत पडलं. तिकोंडे राजाचे म्हणजे ते नाही वंशावळ, त्या हिशोबात ते वासरू घेतलं. बरं, वासरू कोणाकडून घेतलं मालकाचं माहिती ना? ते मालकांचं नाव नाही सांगता येणार, पण ते गावाचं नाव आत्नीतनं घेतलेले. आत्नी आत्नी या गावातून घेतलेलं. जाडर बबला. तुम्ही वासरू घेतल्यानंतर मालकाला विचारला नाही का प्रश्न? त्यांना आपल्याला सगळी डिटेल्स माहिती दिलेली आहे, पण त्यांच्या गावाचं नाव जाडर बबलाला असं त्यांच्या गावाचं नाव आहे. बरं. आत्नीतलंय. हां. हे तिकोंडे राजाचे पायदास त्यांच्याकडे बैल होता. मग त्या बैलाच्या पायदाशीच्या पोटचंही वासरू आहे. म्हणजे आतनी गावातून घेतला हां. आणि त्यांनी जाडर बबला त्या भागातून घेतला होता आणि हां. जाडर बबलाच्या बैलाचा. हो. नवीन धोंगोण्याचा बैल होता, एक्सपायर झालेला. एक्सपायर झालेला. त्या बैलाचा मुलगा म्हणजे तिकोंडी खाणीतून घेतला. तिकोंडी खाणी. बरं, काय कोणत्या कामासाठी घेतले वासरू? तो ब्रीडिंगसाठीच घेतलेला आहे आपण. खास ब्रीडिंगसाठी? खास ब्रीडिंगसाठीच घेतलेला आहे. बरं बरं. आता सध्या वय किती आहे? त्यांनी किती 14 सांगितलं? महिन्याचा त्यांना सांगितलेलं आहे. बरं. पण आहे त्याच मापाचंच आहे. बरं. त्यानंतर म्हणजे त्यांना पुरावा म्हणा किंवा लिखाण म्हणा, माहिती म्हणा किंवा फोटोग्राफी काय पुरावा असेल तर मागून घ्या परत. फोटोग्राफी आपल्याला त्यांना पाठवलेलं आहे. हां. ते व्हॉट्सअपला सोडतो म्हणजे. पाठवलेलं आहे त्यांना. पाठवलं. अजून डिटेल्स ज्या काय भेटतील ते बरं. आपल्याला सेंड करणार आहे. बरं बरं. आणि आईचा फोटो पाठवणार. या अगोदर नैसर्गिक रेतनचं काम केलं होतं का तुम्ही? नाही, ह्याच्यापासूनच सुरुवात केली आहे. याच्यापासून? हो. या राणाबाईलाकडून सुरुवात? राणा बैलाकडूनच सुरुवात केली. बरं. त्यानंतर म्हणजे राणा हा कोणता काजळी प्रकारमध्ये? काजळीमध्येच येतो. बरं. मग त्यानंतर परत हा बदल करावासा का वाटला? काही लोकांची मागणी आहे की बाबा चांगल्या खाणीतला बैल पाहिजे, चांगल्या जातीचा बैल पाहिजे आमच्या भागाला. त्यासाठी आपण एवढं खर्च करून वासरू घेतलेलं आहे. काय दराने व्यवहार झाला? हे 3,21,000ला वासरू घेतलेली. म्हणजे हा ठेवायलाच खास घेतला? अशा व्हायला घेतला. म्हणजे त्या भागातील जनतेची ओढ आहे की तिकोंडी लाईनचे आम्हाला वासरू पाहिजे. आमच्या भागात नाहीच. बरं जे आम्ही सातारा भागातलं आहे. आमच्या अख्ख्या सातारा जिल्ह्यात तिकोंडी लाईनचा एक पण बैल नाही. बरं बरं. म्हणजे आता प्रथम तुम्ही पहिल्यांदाच आपण घेतला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर म्हणजे ब्रिडिंगचंच काम करणार का दुसरं काय? फक्त ब्रीडिंगसाठीच. खिल्लार संगोपनमध्ये कधी बसून आहे? आता आमची पूर्वी अख्खी पिढी गेलेली आहे आमची. आता हे आमचे आजोबा आहेत, त्यांची पण अख्खी पिढी आता जात आली ना, तर त्यांच्या मागावर आमचं वडील आणि वडिलांनंतर आता आम्ही हे चालू ठेवलेलं आहे. मामा नमस्कार. पोरं खरी सांगतात का खोटं सांगतात? खरोखर सांगतो. खरं सांगतात ना? आमचं म्हणजे घराला तर हे आहे खिलारी बैल जातीवून बैल पाळण्याचा
म्हणजे जुतीपासून आले शेतकरी असतात मामा जातीवंत बैल म्हणजे काय शेजारी जातीवंत कशाला म्हणायचं तुम्ही जातीवंत कशाला म्हणत होता पहिल्या असं प्रदर्शन नंबर आला की ते बैल जातीवंत तसल्या पद्धतीचे बैल आहेत आपल्याला. तो पुतण्यांना आता नाद लागला नातूंना नाद लागला सगळ्यांना ठीक आहे खिल्लार संगोपन का करायचं खिलार संगोपन म्हणजे कसं एक आपलं गोवंश वाढला पाहिजे आपला हिंदू धर्माची गाय देवता समजतात आपल्या हिंदू धर्मात गायला तिचा वंश वाढला पाहिजे आणि आपला एकच येतोय. दुसरी गोष्ट अशी की आपला मुलगा आपलं नाव करू शकत नाही पण एक बैल आपलं नाव चांगलं करू शकतो आपल्या भागात म्हणजे जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा. खात्री कधीपासून झाली खात्री आता ह्या बैलापासूनच झाली आम्हाला. म्हणजे आपल्या पोटाला जन्मलेला मुलगा नाव करू शकत काय नाही. करू शकतोय नाही हे खात्री लागत नाही नाही लागत पण एक जनावर जर आपल्या चांगलं दावणीला असतं दावणीचं ते काही करू शकते. काही करू शकते. फक्त त्याला चांगलं हो संगोपन केलं संगोपन केलं पाहिजे ते काही करू शकते. आणि चांगल्या वंशातून असायला चांगल्या पाहिजे. वंशावळीतनं पाहिजे. आणि त्या क्षेत्रातलं नॉलेज आणि गुरु खूप महत्वाचं आहे गुरु मामा बरोबर आहे मी हो, बोलतोय ते. बरोबर आहे पण तुम्ही जाणती माणसं आहे माझं चुकल्यावर चुकलं म्हणायचं नाही, समोर बरोबर आहे समोर. पण आम्हाला माहिती आहे. हा हो. आज जाणारच का आज हो संध्याकाळी निघणार आम्ही. एवढीच का खरेदी एक हो ठीक आहे खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन चांगल्या सुद्धा अभिनंदन आमच्याकडून वायुकरांकडून. कारण चांगल्या ब्लड लाईनचं संगोपन करण्यासाठी तुम्ही तयारी दाखवली आणि त्यानंतर बिडिंग क्षेत्रामध्ये काम करता एक अभिमानाची गोष्ट आहे. आता ह्या अख्ख्या खरसुंडी बाजारातली आपली विक्रमी खरेदी आणि तिकोंडी लाईनचा ब्रेड एकच आहे अख्ख्या बाजारात. आता आम्ही अख्खा बाजार फिरतोय 2-3 दिवस झालं. बरं तिकोंडी लाईनचं एकच वस्तू आहे अशी म्हणजे जी ब्लड लाईन पाहिजे ती भेटली तीच भेटलेली. ठीक आहे शुभेच्छा अभिनंदन कौतुकसुद्धा आणि अशीच वाढ व्हावी. आणि जर ह्यात वाढ खरंच जातीनं व्हायची असेल तर जातीनं खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल बघायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि इतिहास घडवायचा असेल तर प्रत्येक गोष्टीसोबत